नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या या भागात मी आपली सखी प्रज्ञा मिरगळ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या आसपास सतत घटना घडत असतात. वर्तमानपत्रातनं, बातमीपत्रातनं, टीव्हीतून, अनेक माध्यमातून अनेक गुन्हे आपल्या समोर येत असतात. आपण काय करतो? सुटपुटतो, असंतोष व्यक्त करतो, पण सगळं मनातल्या मनात आणि आपण रोजच्या कामाला जमतो. काही गुन्हे अत्यंत हृदयद्रावक असतात. बोलताना जीभ कातरते असे हे गुन्हे असतात. रानटीपणाचं प्रतीक असणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये अनेक गुन्हे जे असतात ते असतात लैंगिक शोषणाचे. लिंग हे जन्मतः ठरतं, निसर्गतः असतं, परंतु लिंगभाव हा अनेक संरचनांना आकार घेत असतो. लैंगिक स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असतंच, परंतु त्याच्यामध्ये स्वैराचार, व्याभिचार आणि विकृती आली की गंभीर गुन्हे घडतात आणि ज्वलंत समस्या आपल्यासमोर ठाण मानून उभ्या राहतात. अनेकदा असं असतं ना की शरीराभोवती फिरणाऱ्या शुचिता आणि पावित्र्याच्या अतर्कीय कल्पनांमुळे बोललं जात नाही. संस्कृतीच्या नावाखाली रूढी किंवा झालेल्या अब्रूची लक्तरं अजून न जाण्यासाठी बोललंच जात नाही. तोंडाला कुलूप लावलं जातं. अन्यायाला वाचाच फोडली जात नाही. सगळा असंतोष, सगळा अन्याय आतल्यात खतखतत राहतो आणि त्याची परिणती याच्यामध्ये होते की गुन्हेगार मात्र उजळ माथ्याने फिरत असतो. परंतु आता भावनिकतेच्या पलीकडे जाऊन तार्किक आणि वैचारिक प्रश्न मांडण्याची वेळ आलेली आहे. अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण याच मुद्द्यांवरती विचार मंथन करणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे लैंगिक शोषण, आत्ता वेळ बोलण्याची. लैंगिक शोषण जागरूकता आणि प्रतिबंध दिनानिमित्त आजचा हा आपला विशेष कार्यक्रम आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे अश्विनी तांबडे मॅम यांना. नमस्कार मॅम, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. महिला आणि बालविकास विभाग मुंबई इथं त्या जिल्हा संरक्षण अधिकारी म्हणून काम करतात आणि त्याचबरोबर आपण आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट पल्लवी बाभा यांना. नमस्कार मॅडम, तुमचं सुद्धा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. पुण्यातल्या आहेत आणि त्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडूबरोबरच विधितज्ञ पुणे सुद्धा आहेत आणि पुणे जिल्हा संघटनेच्या त्या माजी सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, शंका असतील, आवर्जून फोन करा. दूरध्वनी क्रमांक टिपून घ्या 24908050 24988050. मोबाईल धारकांसाठी आणि मुंबईबाहेरील प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. फोन करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. फोन करत असताना आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद करा, जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत सलगपणे ऐकू येईल. मोबाईलमधून जर तुम्ही फोन करणार असाल तर फोन अशा ठिकाणी ऑन करा जिथे आसपास आवाज नसेल आणि रेंज उत्तम असेल. आणि महत्त्वाची आणि छोटीशी विनंती, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे लैंगिक शोषण, आत्ता वेळ बोलण्याची. तर विषयाच्या अनुषंगाने जर तुम्ही प्रश्न विचारले तर आपली ही चर्चा अधिकाधिक अभ्यासपूर्ण आणि मार्मिक होईल. आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय अतिशय नाजूक, गंभीर आणि महत्त्वाचा आहे. लैंगिक शोषणाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक असे अनेक स्तर आहेत. त्या विषयाची व्याप्ती इतकी व्यापक आहे की त्याचा सार्वत्रिक उच्चार करणं आता क्रमप्राप्त झालेला आहे. आणि अनेकदा असं होतं की आपण बोलत असतो आणि गोष्टींकडे ज्या आपण समस्या बघतो त्या आपण पारंपरिक चौकटीतनंच बघत असतो. म्हणून आत्ता वेळ झालेली आहे दृष्टिकोन बदलण्याची आणि म्हणूनच ज्या संकल्पना आहेत त्यांची पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे, विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲडव्होकेट पल्लवी मॅम यांना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की लैंगिक शोषण म्हणजे नेमकं काय, त्याची तुम्ही व्याख्या कशी करू शकता किंवा कायद्याच्या दृष्टीने त्याची व्याख्या कशी केलेली आहे, काय सांगाल मॅडम? खरं तर लैंगिक अत्याचार काय, लैंगिक शोषण काय किंवा लैंगिक छळवणूक काय, या सगळ्या गोष्टी खरं तर एकच आहेत. परंतु जे वेगवेगळे कायदे महिलांच्या बाबतीत म्हणा किंवा पुरुषांच्या बाबतीत म्हणा किंवा अगदी लहान मुलांच्या बाबतीत जे अत्याचाराचे जे कायदे आहेत त्या प्रत्येक कायद्यामध्ये जी लैंगिक शोषणाची, लैंगिक छळवणूक म्हणा किंवा लैंगिक शोषण म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींची व्याख्या ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या त्या कायद्याला अनुसरून केलेली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याकडे 2005चा कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे आणि त्या कायद्याअंतर्गत जर
ती विवाहित महिला तिला तिच्या घरामध्ये तिच्या पतीकडून अथवा त्या पतीच्या नातेवाईकांकडून कुठल्याही प्रकारची लैंगिक छळवणूक जर होत असेल तर त्या बाबतीत तिला कोर्टामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल करता येते. त्याचबरोबर आपल्याकडं 2012चा पोक्सो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट हा आहे. त्या अंतर्गत सेक्शुअल असॉल्ट आणि सेक्शुअल हॅरासमेंट ह्या 2 व्याख्या दिलेल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीने शरीराच्या प्रायव्हेट भागाचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर अर्थात हे 18 वर्षाच्या खालील मुला-मुलींसाठी हा कायदा असल्याने हे फक्त त्या बाबतीतच ॲप्लिकेबल आहे. त्यामुळं स्पर्श करण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला जातो त्यावेळेला तो सेक्शुअल असॉल्ट असा संबोधला जातो आणि त्यासाठी कायद्यामध्ये 3 वर्षापासून ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा ही दिली जाते. त्याचबरोबर त्याच कायद्याखाली सेक्शुअल हॅरासमेंट ही व्याख्या दिलेली आहे की लैंगिक उद्देशाने हातवारे करणे अथवा शब्द उच्चारून आवाज ऐकला जाईल या उद्देशानं सगळ्या क्रिया करणे, तर त्या बाबतीत देखील आपल्याकडे 3 वर्ष शिक्षा दिली जाते. हे सगळे कायदे अर्थात आहेत. याचबरोबर पिटा ॲक्ट आहे ज्याच्यामध्ये महिलांची तस्करी किंवा लहान मुलांची तस्करी केली जाते त्या बाबतीतले काही कायदे आहेत. अशी सगळी ही बाब म्हणजे मॅडम कायदे आहेत, वेगवेगळ्या गुन्ह्यांना समोर ठेवून ते बनवण्यात आलेले आहेत आणि तशी त्याची रचना पण करण्यात आलेली आहे. मला अश्विनी मॅमना विचारावंसं वाटेल की इतकी वर्ष तुम्ही काम करत आहात, अनेक गुन्हे किंवा अशा पद्धतीची प्रकरणं तुमच्या समोर आलेली आहेत, तर तुमचा अनुभव याविषयीचा कसा आहे? जेव्हा संरक्षण अधिकारी म्हणून महिला बाल विकासमध्ये काम करायला जेव्हा सुरुवात केली त्याही आधी मी ह्या विषयावरती काम करत होती, पण त्यावेळेला फिजिकल असॉल्टचे प्रकरणं जास्त हाताळली होती आणि नंतर महिला बाल विकासमध्ये आले आणि त्यानंतरच शक्ती मिल कंपाऊंडचं जे प्रकरण घडलं होतं त्यानंतर एक योजना शासनाने, महाराष्ट्र शासनाने खास करून विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीमच्याच आधारावरती मनोधैर्य योजना लागू करण्यात आली आणि ती योजना राबवत असताना आम्हाला विविध अगदी लहान वयोगटातल्या मुलांपासून ते मोठ्या वयोगटातल्या महिलांपर्यंत भेटावं लागलं आम्हाला आणि त्यावेळेला त्यांची हकीकत ऐकताना किंवा त्यांच्याशी बोलताना म्हणजे त्यांच्यावरती त्या घटनेचा त्यांच्यावरती जे काही लैंगिक अत्याचार झालेला आहे त्या घटनेचा त्यांच्यावरती झालेला मानसिक परिणाम हे बघून खरं तर म्हणजे आपल्याला फक्त म्हणताना एक शब्दाने आपण म्हणतो की बलात्कार पीडित व्यक्ती आहे, पण त्याच्या आयुष्यावरती किती गंभीर परिणाम होतो ह्या जेव्हा गोष्टी बघितल्या जातात, म्हणजे जरी गोष्ट शारीरिक असली तरी त्याचे मानसिक घाव खूप खोलवर रुजलेले असतात, खूप खोलवर असतात. मॅडम मला तुम्हाला विचारायचं वाटेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा अशा कोणत्या कृती आहेत ज्या आपण लैंगिक शोषणाअंतर्गत ग्राह्य धरल्या जातात, की असं काय केलं, म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की ही लैंगिक शोषणामध्ये येणारी कृती आहे? खरं तर आपल्याकडं लैंगिक अत्याचार करणं किंवा प्रायव्हेट भागाला स्पर्श करणं, तिच्यावरती अतिप्रसंग म्हणजे तिच्यावर दबाव टाकून कुठल्या गोष्टी करणं, या सगळ्या बाबी आहेत. लहान मुलांना अगदी 16 वर्षाखालील मुलांसाठी आपल्याकडं आपल्या भारतीय दंडविधानामध्ये दुरुस्त्या केल्या गेलेल्या आहेत. त्या अंतर्गत जर त्या लहान मुलांवरती अत्याचार होत असतील किंवा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या अनुषंगानं दुरुस्त्या केल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर छेडछाड अगदी रस्त्याने जाताना रस्त्यामध्ये त्या मुलीला थांबवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणं, ज्याला आपण स्टॉकिंग म्हणतो, खरं तर ते स्टॉपिंग अँड टॉकिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या अंतर्गत कव्हर केल्या जातात. एवढंच नव्हे तर जे व्हायरिझम ज्याला म्हटलं जातं, ज्याला प्रायव्हेट भागाला लहान मुलांच्या, मुलींच्या किंवा महिलेच्या स्पर्श करण्याचा जो प्रयत्न करणं, हे व्हायरिझमच्या अंतर्गत कव्हर केलं जातं. कार्यक्रमामध्ये पहिला फोन येत आहे. सुनीती जोशी पुण्याहून बोलतायत. नमस्कार सुनीतीशी, बोला. सुनीतीजी बोला. हा नमस्कार. हा मी सुनीती जोशी बोलते पुण्याहून. मी एक बँक अधिकारी आहे आणि
माझा एक बोला. प्रश्न असा होता की मी जेव्हा माझ्या समोर स्टाफ काम करत असतो तर एका मुलीला वारंवार फोन येत होते. पूर्वी जसं पेन फ्रेंड म्हणून फ्रेंडशिप दिली जायची किंवा त्याच्याद्वारे मैत्री केली जायची, तर या मुलीने त्या मुलाला आधी थोडंफार गप्पा मारल्या, पण नंतर तिला इरिटेटिंग फोन त्याचे यायला लागले. तर या दृष्टीने हे जर वाढत गेलं तर त्या मुलीचं आमच्याकडचं लक्ष कामातलं उडालं. हा एक छोटा इन्सिडन्स आहे. पण त्याबरोबर मला एक आणखीनही विचारायचंय की ह्या ऑफिसेसमध्ये असं लक्षात येतं की एखादा मुलगा मुद्दामून मधनं एखाद्या मुलीकडे बघत असतो किंवा ती जवळ आली काही घ्यायला तर मुद्दाम स्पर्श करतो. तर हे सगळं थांबवण्यासाठी कायद्यामध्ये म्हणजे काय एखादी चुणूक त्याला देण्याच्या दृष्टीने कायदा काय सांगतो असा मला शिल्पा मॅडम म्हणजे पल्लवी मॅडमना हा प्रश्न आहे. ठीक आहे सुनीतीजी, तुम्ही फोन केलात, धन्यवाद. कामाच्या ठिकाणी जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा नेमकं कसं करता येईल किंवा काय करता येऊ शकतं? आपल्याकडं कामाच्या ठिकाणी असलेला म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट जर होत असेल तर त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जर अत्याचार होत असतील तर त्या संदर्भात एक कायदा आहे ज्याला आपण सेक्शुअल हॅरासमेंट ऑफ वर्क वुमेन ॲट वर्क प्लेस ॲक्ट आहे 2013चा जो आहे त्या अनुषंगानं काही बाबी त्यामध्ये आहे की एखाद्या बँकेमध्ये म्हणा, आता तुम्ही बँकेच्या बाबतीत जर बोलत असाल किंवा एखाद्या NGOच्या बाबतीत एखाद्या इन्स्टिट्यूशनच्या बाबतीत जर बोलत असाल तर त्या ठिकाणी अंतर्गत कमिटी स्थापन करणं हे विशाखाच्या गाईडलाईन्सच्या अंतर्गत बंधनकारक केले गेलेले आहे. आणि आत्ता जर जो प्रसंग तुम्ही सांगितला त्यावरून हे प्रकर्षानं जाणवतं की हे कामाच्या ठिकाणचंच आहे. मग त्या बाबतीत तुम्ही अंतर्गत कमिटीकडे तक्रार करू शकता त्या संदर्भात. त्याचबरोबर जर अंतर्गत कमिटी नसेल त्या ठिकाणी तर तुमची स्थानिक कमिटी पण आहे त्या कायद्याअंतर्गत, त्या अंतर्गत तुम्ही तक्रार करू शकता. आणि एवढंच नाही तर आपल्याकडं 2013चा फौजदारी दुरुस्ती कायदा आहे त्या अंतर्गत 370A अंतर्गत आपल्याला लैंगिक अत्याचार होत असतील तर त्या अंतर्गत आपण तक्रारी अर्ज पोलीस स्टेशनला संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल करू शकता. कार्यक्रमात पुढचा फोन येतोय. भरत जोशी बोलतात मुंबईहून. बोला भरतजी. नमस्कार भरत जी, बोला. हा, मी सर्पमित्र भरत जोशी बोलतोय. हे लैंगिक शोषण जे आहे ते साधारणपणे आता कॉलेजमध्ये आपण जास्त ह्या प्रमाणात पाहतो किंवा शाळेमध्ये पण पाहतो. आणि समुद्र किनारी अशा बऱ्याचशा गोष्टी मोटरसायकलवर बसून ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर त्याच्यासाठी काहीतरी तोडगा काढणं आवश्यक आहे. म्हणजे पोलिसांची जी समाज ह्याच्या संदर्भात एक संस्था आहे तर त्यांच्यातर्फे आणि सरकारने पण त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण अल्पवयीन मुली सुद्धा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये पडतात आणि त्यांचं शोषण बऱ्याच प्रमाणात होतं. तर त्या संदर्भात आपण काय प्रकाश टाकाल? धन्यवाद भरतजी. मंडळी, आज आहे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि आपण त्यांना खूप आदराने बाळ गंगाधर टिळक या नावाने जाणतो. पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रधराच्या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. जहाल मतवादी आणि निर्भयतेने त्यांनी आपली मतं परखडपणे मांडली. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा सवाल करण्याइतकी त्यांची लेखणी जी होती ती निर्भीड होती आणि सडेतोड होती. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला, आवाहन केलं आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असं ठणकावून सांगणारे टिळक अशा या महान बुद्धिवादी लोकनेत्याकडनं आपण प्रेरणा घेतो. त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोक संघटित होऊ शकतात हा पुरोगामी विचार मांडला. अन्यायाविरोधात उभं राहणं, निर्भयपणे स्वतंत्र आणि स्वच्छ जगणं हे त्यांनी आपल्याला शिकवलं आणि आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये त्याच संदर्भात बोलत आहोत की निर्भयपणे जगणं पाहिजे आणि अन्यायाविरोधात वाचा फोडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आज आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. मराठी शाहिरी वाङ्मयात त्यांनी तुफानी संचार केला, लोकजागृती प्रचार कार्य केलं. शाहिरी माध्यमातून त्यांनी लोकरंजनासोबत लोकशिक्षण दिलं. त्यांनी लिहिलेलं साहित्य हे अनुभव समृद्ध असून उपेक्षित समाजाचं त्यांनी वास्तववादी चित्रण केलं आणि त्यातही त्यांनी अनेक संदर्भ मांडले. समाज सुधारावा यासाठी त्यांनी पराकाष्ठाने पॉइंटर्स लिहिले.
आणि आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण तसंच काहीतरी करतोय. लैंगिक शिक्षण हा आणि शोषण याच्या संदर्भात आजचा हा आपला कार्यक्रम आहे. आणि कार्यक्रमामध्ये ब्रेकला जाण्यापूर्वी भरत यांनी विचारलेलं होतं की अल्पवयीन मुलं जे आजकाल आपण कॉलेजच्या कट्ट्यांवरती बघतो, समुद्रकिनारी बघतो, तर त्याच्यामध्ये अनेकदा लैंगिक शोषण होतं. तर त्याच्यामध्ये पोलिसांची भूमिका किंवा इतर समाजाची भूमिका कशी असायला पाहिजे आणि ही प्रकरणं नेमकी कशी असतात? श्री भरत यांनी विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देऊ इच्छिते की जसं आपण म्हणतो की आता हे प्रेमविवाहाशी संबंधित बागेत किंवा समुद्रकिनारी किंवा शाळा कॉलेजेसमध्ये घडतं, तर या बाबतीत खरं तर शाळा कॉलेजेसने ह्या लेवलला लैंगिक शिक्षण देण्याची मुलांना अत्यंत निकडीची गरज आहे. त्याशिवाय कुटुंबातून सुद्धा मुलांना ह्या विषयावरती मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे, यासाठी तसा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा क्युरिओसिटी म्हणून मुलांकडून बऱ्याचशा चुका घडतात आणि ह्या चुकांचा परिणाम म्हणून शोषणाकडे होऊ शकतं. पण त्यांना जर वेळीच ह्या गोष्टीची माहिती देण्यात आली तर शोषण कमी होऊ शकतं आणि ते त्या दृष्टीने स्वतःची काळजी घेऊ शकतात. आणि या व्यतिरिक्त आपण बऱ्याचदा बघतो की अशा ठिकाणी प्रेमी युगुल दिसून येतात. तर त्यासाठी एक नागरिक म्हणून जर तुम्हाला कोणतीही चुकीची अपरिहार्य घटना घडते असं दिसल्यास तुम्ही पोलिसांची तात्काळ मदत घेऊ शकता. पोलिसांच्या व्हॅन्स कंटिन्यू फिरत असतात, तर त्या अशा पद्धतीच्या कृतींना आळा घालून समाजामध्ये चुकीच्या पद्धती पसरवण्यापासून रोखू शकतात. याशिवाय बऱ्याचदा प्रेम आणि शोषण ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. म्हणजे बऱ्याचदा आम्ही आज मनोधरी योजना राबवत असताना आम्हाला बऱ्याचशा अशा प्रकरणांना हाताळावं लागतं की जिथे मुली स्वतःहून स्वतःच्या इच्छेने घरातून पळून गेलेल्या असतात किंवा त्यांनी त्यांचा मार्ग स्वीकारलेला असतो आणि फार नकळत्या वयात 16-18पेक्षाही खालील वयोगटातल्या मुली असतात, पण त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला असतो. पण ज्या वेळेला ही घटना कुटुंबापर्यंत, फॅमिलीपर्यंत पोहोचते, त्यावेळेला त्याच्या संदर्भात कुटुंबाकडून पोलीस तक्रार केली जाते आणि ह्याच्यामध्ये त्या मुलीची आणि त्या मुलाची दोघांची फरफट होते आणि चुकीच्या प्रकरणांना किंवा कंप्लेंट्स केल्या जातात. तर असं होऊ नये. बऱ्याचदा आम्ही तर अशा केसेस हाताळल्या आहेत की जिथे प्रकरणांमध्ये मनोधरी योजनेअंतर्गत रेप झालाय म्हणून 376चं कलम लावलं गेलं आहे. त्याच्यामध्ये महिलांना अनुदान म्हणजे जे विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम आहे ते आर्थिक मदत देऊ केली गेली आहे. पण नंतर मग महिला आमच्याकडे येऊन सांगतात की किंवा मुली येऊन सांगतात की माझं प्रेम होतं, आम्ही दोघं लग्न करणार, तरी आम्हाला ह्याबाबत पुढे काही करायचं नाही, आम्हाला कोणतंही अनुदान सरकारकडून नको आहे किंवा कोणतीही आर्थिक मदत नको आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. पण चुकीच्या गोष्टी घडत असतील तर एक नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून आपण नक्कीच त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. वेळोवेळी पोलिसांची मदत घेणं आवश्यक आहे. पोलिसांची मदत तुम्ही म्हटलात आणि त्याचबरोबर आपले एक तज्ज्ञ आपल्याबरोबर बोलणार आहेत. संगीता निकम आहेत, पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष नाशिक, इथून ते आपल्याशी संपर्क साधत आहेत. बोला संगीताजी. संगीता मॅम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे लैंगिक शोषण, आत्ता वेळ बोलण्याची. तर अनेक गुन्हे घडत असतात, तुमच्या समोर अनेक तक्रारी येत असतात, तेव्हा पोलिसांची नेमकी भूमिका या संदर्भात कशी असते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅडम, आज आपण ह्या जो विषय घेतलेला आहे ह्या विषयावर बोलणं ही काळाची गरज आहे. कारण की आपण बघतोय घरात वावरतानाही असो या कुठेही बोलताना असो ह्या विषयाला इतकं बेमालूमपणे बगल दिला जातो की यावरती कुणी बोलतच नाही. आणि आपण जेव्हा म्हणतो की पोलीस स्टेशनला एखादी महिला अशी तक्रार घेऊन येते किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल, ते मुलांसंदर्भात असू द्या कोणाच्याही संदर्भात असू द्या, तर आपल्याला फार संवेदनशीलपणे त्या मुलांना किंवा त्या स्त्रियांना हे जेही प्रकरण आहे ते संवेदनशीलपणे हाताळावं लागणार आहे किंवा हाताळलं पाहिजे. आणि आता मला सांगायला खूप आनंद होतो की एक काळ होता की ह्या मॅटरमध्ये बोलताना आपल्याला महिला अधिकारी मिळत नव्हत्या, परंतु आज स्थिती अशी आहे की बहुतेक पोलीस स्टेशनला तुम्हाला महिला अधिकारी आहेत ज्या की अशा मॅटरमध्ये संवेदनशीलपणे काम करू शकतात आणि आपल्याला त्यांना खूप पुढे जाऊन मदत करता येऊ शकते. नक्कीच मॅम. आपल्या स्टुडिओमध्ये यावेळी ॲडव्होकेट पल्लवी मॅम आहेत. तर मला असं विचारायचं की जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा पोलीस स्टेशनला एखाद्या माणसाने ठरवलं की मला तक्रार करायची आहे, पण त्या संदर्भात कायद्याच्या दृष्टीने, पुराव्यांच्या संदर्भाच्या हिशोबाने त्यांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, तुम्ही काय सांगाल मॅम? खरं मॅडम, आता पल्लवी मॅम बोलू इच्छितात मॅम, तर त्याही बोलतायत, तर तुमचा हे. हा मॅम, पल्लवी मॅम. खरं तर ज्या वेळेला अशा पीडित
महिलेच्या संदर्भात अशा गोष्टी घडतात त्यावेळेला ती पटकन जाऊन पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार करू शकते, जेणेकरून लवकरात लवकर पोलीस अधिकारी तिला मेडिकलसाठी घेऊन जाऊ शकतात. कारण कायद्याप्रमाणे तिला मर्यादा घातलेल्या आहेत की ती पटकन तिचं मेडिकल करणं आणि तिला तशा प्रकृतीच्या सगळ्या सुविधा देणं हे कायद्यानं अर्थात बंधनकारक घातल्यास त्याने सुदैवानं आपल्याकडं पोलीस यंत्रणा इतकी सक्षम आहे की असे गुन्हे ज्या वेळेला लहान मुलींच्या संदर्भात असो किंवा महिलांच्या बाबतीत घडलेला असतो लगेचच अशी मदत दिली जाते, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या साच्यात असतात आणि मग पटकन तिला तक्रार नोंदवण्याची तयारी दाखवली जाते. अशा सगळ्या गोष्टी आहेत. संगीता मॅम, अनेकदा गुन्हे तुमच्याकडे नोंदवले जातात, पुरावे पण असतात, पण काय असं होतं की ज्याच्यामुळे गुन्हेगार मोकळा सुटला जातो? काय सांगाल मॅडम? आता जे आपण या विषयावर बोलतोय, पुरावा वगैरे हा विषय आपण बोलतोय, यामध्ये जी ही व्हिक्टीम असेल, भले ती सज्ञान असो किंवा अज्ञान असो, व्हिक्टीमच्या साठी वैद्यकीय तपासणी ही तात्काळ होणं खूप महत्वाची आहे. कारण की आपल्या जवळ शास्त्रीय पुरावा हा महत्वाचा आहे आणि तो मेडिकल केल्याशिवाय नाही मिळणार. आणि त्यासाठी जितकी तात्काळ वैद्यकीय मदत घेऊन तिची तपासणी होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पुरावे जे आहेत ते आपल्याला मिळतील आणि पुरावे असतील तर आपली ही कुठलीही केस ही सिद्ध होणार आहे. आणि तपास हा त्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. म्हणून तात्काळ त्यांना सर्व दृष्टीने वैद्यकीय मदत मिळवून देणं, आपली ट्रीटमेंटसाठीही आणि तपासासाठीही तात्काळ त्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. तपास हा जितक्या लवकर होईल तितकं गरजेचं आहे. त्या गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे पुरावे आहेत, म्हणजे त्या महिलेचे कपडे असतील किंवा तिथे जे वापरलेल्या वस्तू असतील, ज्याही काही त्या कोणीही न हाताळता तात्काळ त्या पोलिसांना मिळणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याला त्याच्या पुरावा म्हणून उपयोग करू शकतो आणि ती केस सिद्ध होण्यासाठी आणि व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी मदत होऊ शकते. आपल्याकडे अश्विनी मॅम पण आहेत आणि त्यांचं ह्या म्हणजे त्यांनी अशी बरीचशी प्रकरणं हँडल केलेली आहेत. तर मला असं विचारायचं, जेव्हा माणूस पोलीस स्टेशनला जात नाही, डिरेक्टली कलेक्टर ऑफिसला जातो आणि तक्रार करतो, तेव्हा पोलिसांचं जे सहाय्य असतं ते कशा पद्धतीने तुम्ही पाहता? काय सांगाल मॅम? कलेक्टर ऑफिसला तशा डायरेक्ट कंप्लेंट्स ज्या वेळेला पोलीस स्टेशनकडून दाद दिली जात नाही त्याच वेळेला तिथे दखल घेतली जाते, किंबहुना लोक दुसरा पर्याय शोधत असतात ज्या वेळेला त्यांना माहिती पडतं की कलेक्टर ऑफिसमध्ये आपण कंप्लेंट नोंदवू शकतो. आणि त्यावेळेला म्हणजे ह्याच विषयाशी संबंधित नाही पण थोडंसं कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत मी सांगेन की अशाच एका केसमध्ये सिनियर सिटीजन्स होत्या आणि त्यांना पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मदत देऊ केली नव्हती. त्यावेळेला मग कलेक्टर ऑफिसमधून त्या संबंधित खूप विचारणा केली गेली आणि त्या बाबतीत मीटिंग्स आणि बैठका घेऊन त्यामध्ये पोलिसांना त्या महिलेची पहिल्यांदा फक्त NC स्वरूपात कंप्लेंट नोंदवली होती जिथे चाकू हल्ला होता आणि पोलिसांचं असं म्हणणं होतं की तिथे फार गंभीर स्वरूपाची जखम नव्हती, त्यामुळे त्याचा FIR झाला नाही. पण नंतर जेव्हा ह्या गोष्टीची दखल घेतली गेली कलेक्टर कार्यालयातून तेव्हा तो FIR नोंदवला गेला आणि त्या महिलेला काही प्रमाणात न्याय मिळवण्यास मदत झाली. अच्छा, संगीता मॅम, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतोय जाता जाता की तुम्हाला आता या प्लॅटफॉर्मद्वारे पीडित महिलांसाठी किंवा असं कधी कोणाच्या बाबतीत झालं असेल तर अशा स्त्रियांसाठी कोणतं आवाहन तुम्ही करू इच्छिता? काय संदेश द्या? यामध्ये मॅडम, महिलांनी अगदी विश्वासाने आणि कुठलाही संकोच न बाळगता पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांना त्या घटनेविषयी सांगणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत पोलिसांना ही सर्व माहिती व्यवस्थित मिळणार नाही तोपर्यंत आपण कुठलीही त्यांना प्रॉपर मदत करू शकत नाही किंवा तपास व्यवस्थित होऊ शकत नाही आणि अशा गुन्ह्यांवर आळा बसू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला ह्या महिलांनी किंवा कुठलीही व्यक्ती जीही लैंगिक शोषणामध्ये बळी झाली असेल त्या व्यक्तीला आपल्याला पोलिसांपर्यंत पोहोचणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि पोलिसांकडनं मदत मिळते आणि मिळायला पाहिजे आणि त्यांचं ते कर्तव्यच आहे. धन्यवाद संगीता मॅम, तुम्ही इतक्या कमी वेळेत इतकी छान माहिती दिली. धन्यवाद. ओके मॅम, थँक्यू. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. खूप चांगलं काम करताय आणि हा विषय तुम्ही घेता त्याबद्दल तुमचेही धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. मॅमनी सांगितलं की अशा अनेकदा गोष्टी होतात की पोलीस स्टेशनला तात्काळ जायला पाहिजे, पण आपल्याकडे कसं आहे ना, आपली पारंपरिक अशी चौकट आहे, आपल्याकडे रूढी खूप आहेत, संकल्पना खूप आहेत. अनेकदा घरामध्ये पण असं बघितलं जातं की अनेकदा केसेस अशा असतील की ज्या लैंगिक शोषण घरातल्यांकडूनच होतं, नातेवाईकांकडून होतं, कुणीतरी ओळखीची व्यक्ती असते. कधी कधी घरात बोललं जात नाही, दबाव असतो, किंवा जरी बोललं गेलं तरी सुद्धा ती गोष्ट बाहेर येऊ देत नाही. ही जी मानसिकता आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल मॅम? पल्लवी मॅम. खरं तर घरातल्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महिलांवरती ज्या वेळेला घरातल्याच व्यक्तीकडून अशा प्रकारचे अन्याय होत असतात, त्यावेळेला जर ती महिला तिच्या घरातल्या कुठल्या महिलेला ही गोष्ट सांगत असेल तर त्या महिलेने त्या पीडित महिलेला साथ देणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण असं की खरं तर असं म्हटलं जातं, स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे, पण तसं न होता ती जर मैत्रीण जर झाली तर प्रश्न कायद्याचे असो, अंतर्गत असोत किंवा कुठलेही असतो, नक्कीच सुटायला मदत होईल. दुसरी गोष्ट, असा विचार न करता केवळ तो माझा मुलगा आहे किंवा माझा नातेवाईक आहे असा किंवा विचार, चारचौघामध्ये हा, बेअब्रू अगदी, होईल, अगदी. बाहेर गेलं तर कसं हा. होईल, की बाहेर आपल्या घराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे किंवा ती प्रतिष्ठा जपणं गरजेचं आहे असा विचार न करत त्या मुलीच्या पाठीशी घरातल्या सर्व व्यक्तींनी उभं राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अच्छा. आणि अनेकदा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण अशी भूमिका नाही होत, घेतली नाही जात, अनेकदा गुन्हे दडपले जातात, तर त्याचे परिणाम काय होतात? मॅम तुम्ही जास्ती सांगू शकाल, असे केसेस तुमच्याकडे कधी आलेले आहेत का की वर्षानुवर्ष अशा पद्धतीचा त्रास सहन केला जातोय घरामध्ये, कुठेही वाच्यता नाही किंवा माहिती आहे पण बोललं जात नाही, मग त्यामुळे गंभीर परिणाम होतो का? नक्कीच. ज्या वेळेला आपण ओळखीच्या किंवा कुटुंबातल्याच व्यक्तीकडून जेव्हा अत्याचार केले जातात आणि तेही गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार केले जातात, या विषयाकडे जेव्हा बघतो त्यावेळेला खरं तर परिस्थिती खूपच गंभीर आहे. कुटुंबात फक्त मानहानी किंवा प्रतिष्ठा हाही एक विषय नसतो, त्याही पुढे जाऊन बऱ्याचदा उदाहरण दाखल जर घ्यायचं झालं तर जेव्हा एखाद्या वडिलांकडून किंवा एखाद्या भावाकडून बहिणीवरती किंवा मुलीवरती अत्याचार केले जातात लैंगिक स्वरूपाचे, त्यावेळेला ही गोष्ट जेव्हा तिच्या आईला कळते त्यावेळेला असं होतं की तिच्यासाठी प्रतिष्ठाही असते आणि एक प्रकारे जर संबंधित व्यक्तीला, पतीला किंवा मुलाला जर जेल झालीच तर पुढील अर्निंग सोर्स पण एक मुद्दा असतो त्यांच्यासाठी की आपलं कसं होणार किंवा एक समाजात आपल्याला कोण कशा पद्धतीने वागणूक देणार, ह्या भीतीपोटी बऱ्याचशा महिला जर अशा घटना घडत असतील तर मुलींना साथ देत नाही. मी अशी एक घटना पाहिलेली, जवळजवळ मुलीला शाळेच्या इयत्ता 8वीत असताना ते वयाच्या ऑलमोस्ट 19-20 वर्षापर्यंत वडिलांकडूनच लैंगिक अत्याचार होत होते आणि ही जेव्हा घटना तिच्या आईपर्यंत पोहोचली शाळेच्याच माध्यमातून, पण आईने पुढाकार घ्यायचा ठरवलं आणि नंतर तिच्या डोक्यात ही गोष्ट आली की आज ही व्यक्ती जर, म्हणजे माझा पती जर जेलमध्ये गेला तर मला आणि माझ्या मुलीला किंवा आमचं पुढचं भवितव्य कसं असेल, ह्या भीतीपोटी तिने तक्रार मागे म्हणजे तक्रारीसाठी पुढे आलीच नाही, पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलीच नाही, ती हॉस्टाईल झाली. तर अशाही बऱ्याचशा गोष्टी आहेत की जिथे म्हणजे त्याला भरपूर पैलू असतील की तक्रारी न करण्यामागचं कारण असू शकतं, पण तसं न करता मुलीच्या एकूणच मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी, तिच्या पुढील भवितव्यासाठी तक्रारी करणं आणि तक्रारींसाठी पुढे येणं खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे गप्प राहून कुठल्याच प्रश्नाला उत्तर नाही सापडणार, त्यासाठी बोलणं किंवा पुढे येणं खूप गरजेचं पण आहे. अन्याय हा अन्याय असतो ना, अन्याय असतो तर त्याच्याविषयी बोलणं फार गरजेचं आहे. तुमची गरज कशी आहे किंवा खाण्याचे पुढे काय होईल हा विचारापेक्षा की सध्या हे चुकीचं आहे तर त्याच्याविषयी बोलणं गरजेचं आहे. कार्यक्रमात पुढचा फोन येतोय, प्रल्हाद धुमाळ बोलतात नाशिकहून. बोला. नमस्कार प्रल्हादजी, बोला. नमस्कार मॅडम, मी धुमाळ बोलतो नाशिकहून. आजचा विषय खूप संवेदनशील आणि खूप चांगला आहे. रोजची वर्तमानपत्र जर उघडली तर अल्प मुलींना अत्याचार, फसवून नेणे, लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार करणे अशी नेहमी बातम्या ऐकायला भेटतात. मग आपले महिला आयोग, महिला संघटना यांच्या मार्फत काही प्रबोधन वगैरे काही कार्यक्रम राबवत नाही का? आता मागच्या वर्षी काहीतरी मनमाडला एकाच 2 महिन्याच्या कालावधीत 6 मुलींचं अपहरण झालं होतं, अपहरण मुली. त्याच्या पाठोपाठ पंचवटी, म्हसरूळ, त्या नाशिक, सिन्नर परिसरामध्ये लहान लहान मुलींचं अपहरण झालं, तर त्याच्यावर आई झाले. आता त्या अशा जर मुलींचं आहे तसं त्या मुलींच्या पालकांना काय हे होत असेल, वेदना होत असतील.
आणि पूर्वी जे सांगितलं याचं आपले वाडवली म्हणायचे की मुलगी ही स्त्री आहे, काचेचं भांडं असतं, त्याला खूप जपलं पाहिजे. हे विचार कुठे गेले आज? काय एवढे मावळले? नक्कीच प्रल्हाद, धन्यवाद. तुम्ही प्रश्न विचारला. मी विचारलेलं होतं की आजकाल आपण अनेक बातम्या बघत असतो. मुलींचं अपहरण होतं, त्यांच्यावरती विविध अत्याचार केले जातात. पालकांची मानसिकता तेव्हा कशी असेल याचा त्यांना प्रश्न पडलेला होता. आणि त्याच संदर्भात महिला आयोग आहेत किंवा समाज आहे, तर ह्या सगळ्या अनेक संघटना आहेत, NGOज असतात, तर त्यांची भूमिका या संदर्भात कशी असते? काय सांगाल अश्विनी मॅम? नक्कीच. महिला आयोग असेल किंवा महिला संघटना आहेत किंवा अगदी पुढे जाऊन आपण शासन स्तरावरती सुद्धा ह्याचे खूप तीव्र पडसाद उमटत आहेत आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. विविध ठिकाणी कार्यशाळा घेणं, विविध स्तरावरती या विषयावरती जनजागृती करणं, याचं मोठ्या प्रमाणात काम अगदी विविध विभागांकडून केलं जातंय. त्याच्यामध्ये पोलीस विभाग असेल, महिला बालविकास विभाग असेल, राज्य महिला आयोग असेल, सर्व स्तरावरून विविध विषयांवरती कार्यशाळा घेतल्या जात आहेत. पण आता हे जे वर्कशॉप्स तुम्ही सांगितले, ह्या कार्यशाळा आहेत, तर त्याची सामान्य माणसाला माहिती कशी होणार की हे कुठे अवेलेबल आहे, याची इन्फॉर्मेशन काही सांगू शकाल? जसं आपण म्हणतो की सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी तशा लेवलला विविध संघटना असतील किंवा अगदी गाव पातळीवर म्हणायला गेलं तर आशा वर्कर्स आहेत, शहरी भागामध्ये अंगणवाडी सेविका आहेत, CHVs आहेत, यांच्या माध्यमातून विविध स्तरावरती अगदी छोट्या तळागाळातल्या लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. जागरूकता अशी पण असू शकते की मला माहितीच नाहीये की ही एक गोष्ट माझ्याबरोबर घडते, तर ती लैंगिक शोषणाच्या अखत्यारीत येते, याची पण कधी कधी अज्ञान असतं, अवेअरनेसच नसतो. तर त्या अनुषंगाने आय गेस हे वर्कशॉप्स हेल्प करतील. नक्कीच. बऱ्याच अंशी अज्ञान आणि थोडंसं शिक्षणाचा अभाव या गोष्टींचाही परिणाम खूप आपल्याला पाहायला मिळतो. ह्या गोष्टींसाठी अज्ञानामुळे एकतरी आपल्यावरती शोषण होते हेच मुळात बऱ्याचशा महिलांना समजत नाही आणि ते समजलं न गेल्यामुळे त्यांना त्याची पुढे आपण काय केलं गेलं पाहिजे, ह्याची कुठेतरी कंप्लेंट होणं, तक्रार करणं गरजेचं आहे, हेही समजलं जात नाही. तर या संदर्भात प्रत्येकाने स्वतःहून थोडंफार प्रमाणात शिक्षण घेणं किंवा अगदी शिक्षण नाही तर विविध स्तरावरून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजे. आणि माझ्या माहितीनुसार तसे प्रयत्न सरकार लेवलला किंवा शासन स्तरावरती सुरू आहेत. आत्ताच सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट वर्कप्लेस ह्या विषयावरती महिला आयोगाकडून आणि महिला बालविकास विभागामार्फत कार्यशाळा घेण्यात येणार आहे येणाऱ्या आठवड्यांमध्येच. तर ते सर्वच शासकीय कार्यालयांसाठी ती कार्यशाळा घेतली जाणार आहे. तर त्या माध्यमातून हा कायदा सर्व स्तरावरती पोहोचावा या अर्थाने ते प्रयत्न केले जात आहेत. मॅम, आपल्याबरोबर आणखीन एक तज्ज्ञ आपल्याशी बोलणार आहेत. प्रणाली सावंत आहेत, ॲडव्होकेट, विधितज्ञ आहेत, पुण्याहून बोलतायत. नमस्कार प्रणाली मॅम. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे लैंगिक शोषण, आत्ता वेळ बोलण्याची. आणि आपण आता बघत असतो की कामाच्या ठिकाणी अनेकदा आपलं बोलणंही झालं त्या संदर्भामध्ये, कार्यक्रमामध्ये, की अनेकदा जी स्त्री असते, महिला वर्ग असतो किंवा पुरुषही वर्ग या शोषणाला बळी पडत असतो. तर नेमकं जेव्हा असं होतं तेव्हा कोणती भूमिका घेतली पाहिजे पीडिताने, काय स्टेप्स उचलणं गरजेचं आहे, काय सांगाल मॅम? तुम्ही आता हे जे म्हणालात ते तुम्ही एखाद्या ऑफिस कार्यालयामध्ये असणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणालात ना मला? एक्झॅक्टली. मॅम, तुमच्या टीव्हीचा आवाज तुम्ही बंद कराल का प्लीज? केला. हा, आता कदाचित आपलं बोलणं सलग होईल. बोला. त्याच्यामध्ये असं आहे की ज्या कायद्याबद्दल तुम्ही मगाचपासून सगळेजण बोलताय त्या कायद्याप्रमाणे ज्या कार्यालयामध्ये कमीत कमी 10 जण कार्यरत आहेत तिथे त्यांना एक ICC म्हणजे इंटरनल कंप्लेंट कमिटी ही स्थापन करणं त्यांच्यासाठी कायद्याने बंधनकारक आहे. आणि ह्या प्रकारच्या ज्या लैंगिक शोषण संदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी त्या ICC कडे केल्या जाऊ शकतात. आणि ह्या ICC मध्ये त्याची जी त्या ICCची त्या कमिटीची जी प्रमुख असते ती महिला असते. आणि त्याच्यामध्ये त्या महिलेच्या बरोबर अजून त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांमधले 2 कर्मचारी ज्यांना सामाजिक कार्य किंवा महिलांशी संबंधित कामकाजाचा किंवा कायद्याचा अनुभव असेल असे 2 त्यांच्या कर्मचाऱ्यांमधले 2 सदस्य आणि अजून एक सदस्य एखादा NGO किंवा या विषयाचा अनुभव असणारा एखादा सदस्य, अशा प्रकारे ती कमिटी स्थापन केली जाते.
ह्या कमिटीचा आकार जरी कितीही असला तरी त्याच्यामध्ये कमीत कमी 50% महिला असणं आवश्यक आहे. कायद्यानेच ते बंधनकारक आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे जी समिती तिथे स्थापन केलेली असते त्या समितीकडे संबंधित स्त्री तिच्या लैंगिक शोषणाबद्दल तक्रार करू शकते आणि मग नंतर मग पुढे त्याची शहानिशा करून मग योग्य ते कार्यवाही होऊ शकते, राईट? हो, म्हणजे ह्या ICC म्हणजे ही जी इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे तिला जवळजवळ एखाद्या कोर्टासारखेच अधिकार दिलेले आहेत. म्हणजे काही अधिकार त्यांना CPC प्रमाणे कागदपत्र स्वीकारणं, समन्स इश्यू करून विटनेसेस म्हणजे साक्षीदार तपासणं वगैरे अशा प्रकारची संपूर्ण ती प्रक्रिया त्यांनी पार पाडायची आहे. म्हणजे असं नाही की ती तक्रार आली आणि फक्त महिलाचं बोलणं किंवा तिची तक्रार ऐकून मग निर्णय दिला असं होत नाही. तर त्याच्यामध्ये ज्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे त्या व्यक्तीचं सुद्धा म्हणणं मांडण्याची तिला संधी दिली जाते, त्यांना पुरावे देण्याची संधी दिली जाते आणि त्याच्यानंतर त्या दोघांचं ह्या एकंदर घटनेबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, ज्याला आम्ही कोर्टाच्या भाषेमध्ये युक्तिवाद म्हणतो, त्या प्रकारचं त्यांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देऊन मग त्याच्यानंतर ICC निष्कर्षाला येतं की खरोखरच जी पीडित महिला आपल्याकडे आलेली आहे लैंगिक शोषणाची तक्रार घेऊन तिचं ते तशा प्रकारचं तिला जे वाटते तशा प्रकारचं शोषण झालेलं आहे किंवा नाही आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निर्णय दिला जातो. नक्कीच, परंतु हे अनेकदा आपण असं म्हणू शकतो की कमिटी फॉर्मेशन एका मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये होऊ शकते, 10+ जिथे आहे प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट कंपनीज. परंतु रोजगार आता वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत आहे. सपोज घरकाम करणारी बाई आहे, तिच्यावरती घरातल्या घरात जर तसे अत्याचार होत असतील किंवा एक छोटंसंच ऑफिस आहे आणि तिथे 2च लोक काम करतात, एकतर तो मालक आणि ती व्यक्ती, आणि अशा पद्धतीने जेव्हा गुन्हे होतात तेव्हा ते व्यक्तीने जायचं कुठे? कारण का अशा पद्धतीच्या ठिकाणी ही कमिटी तर अस्तित्वात नसतेच, मग तिने कुठे जायचं? मला वाटतं मॅडमनीच मगाशी सांगितलं, थोडासा उल्लेख केला त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक डिस्ट्रिक्ट ऑफिसर नेमलेला असतो आणि हा डिस्ट्रिक्ट ऑफिसरच्या अंडर लोकल कंप्लेंट्स कमिटी म्हणजे ज्याला आपण स्थानिक तक्रार समिती असं म्हणतो अशी समिती स्थापन केलेली असते आणि जिथे आपण म्हटलं मगाशी की जिथे 9पेक्षा संख्या 10पेक्षा संख्या कमी आहे तर अशा प्रकारच्या अशा म्हणजे त्या ऑर्गनायझेशनमध्ये मग ICC नसणार आहे. तर अशा प्रकारच्या तक्रारी किंवा एखाद्या वेळेस असं होतं की जो आपला मालक आहे त्या मालकाविरुद्ध आपली तक्रार आहे, तशा परिस्थितीत आपल्याला वाटू शकतं की ICC कडे आपल्याला कदाचित नाही जायचंय. तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला लोकल कंप्लेंट्स कमिटीकडे जाण्याची मुभा असते आणि ह्या स्थानिक तक्रार समितीमध्ये सुद्धा विविध गटामधले आणि काही सरकारी ऑफिसर्स अधिकारी त्याच्यामध्ये त्यांचे मिळून ती समिती बनलेली असते आणि त्यांच्याकडे मग अशा प्रकारच्या तक्रारी करता येतात. धन्यवाद प्रणाली मॅम, तुम्ही इतकी छान माहिती दिली सविस्तर रूपामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. मॅमने सांगितलं की कलेक्टर ऑफिसमध्ये जाण्याची ही मुभा असते, तर तुमच्याकडे अशा पद्धतीच्या केसेस अनेक येतात, तर तुम्ही काय सांगाल की असे ज्या छोट्या छोट्या गोष्टी येतात तेव्हा कशी रिॲक्शन असते आणि त्यांनी काय कशा पद्धतीने पुरावे सादर केले पाहिजेत, म्हणणं कसं मांडलं पाहिजे, आणि ही सगळी प्रोसेस किती खर्चिक असते की हे फ्री असतं, कसं असतं? नाही, ह्याच्यामध्ये फारसं खर्चिक असं काही नाही आहे ह्या प्रोसेसमध्ये. आणि ज्या वेळेला जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत जी स्थानिक समिती स्थापन केली गेली आहे तिथे पुरावे ही अगदी फार गंभीर स्वरूपात पाहिले नाही जात. बऱ्याचदा पुरावे नसतात, परिस्थितीजन्य पुरावे आपण बघितले गेले पाहिजेत. कागदी पुरावे किंवा व्हर्च्युअल वर्बियल असे काही पुरावे नसतील त्यावेळेला मग आपण परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावरती त्या महिलेचा त्या घटनेच्या अनुषंगाने काय परिणाम झालेला आहे ते बघणं खूपच महत्त्वाचं आहे. कारण की ह्या कायद्यानुसार कुठल्याही व्यक्तीचा आपण म्हणूया इंटेंट काय हे महत्त्वाचं नाही, तर त्या घटनेचा किंवा त्या व्यक्तीने प्रतिवाद्यांनी महिलेवरती अत्याचारित महिलेवरती केलेला घटनांमुळे तिच्यावरती झालेला त्याचा इम्पॅक्ट किंवा परिणाम हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच काम मुख्यतः अंतर्गत आणि स्थानिक समितीकडून केलं जातं, तर ते महत्त्वाचं आहे. एक छोटीशी पुसटशी रेषा आहे, आपण नेमकं सांगू शकत नाही की कधी काय आणि कशा पद्धतीनं, है ना? कारण का कधी कधी असं असतं की मला तसं करायचंच नव्हतं, मला तसं बोलायचंच नव्हतं, पण तू तसा अर्थ लावलास, हे असं इझिली म्हटलं जातं आणि बगल दिली जाते. पल्लवी मॅम, मला तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की लग्नानंतर अनेकदा बळजबरीने बलात्कार होतो, ठीक आहे, मग त्याचं लैंगिक शोषणामध्ये पर्यावसन होतं का? आणि त्याच्याबरोबरच असं म्हणायचं की अनैसर्गिक लैंगिक संबंध भाग पाडायला त्या महिलेला कधी कधी जबरदस्ती करण्यात येते किंवा पैशासाठी स्वार्थासाठी नवरा तिच्या शरीराचा वापर करू पाहतो
लैंगिकच्या ह्याच्यानुसार. तर तुमचं काय म्हणणं आहे, कशा पद्धतीने कायदा इथे अस्तित्वात आहे? लग्न झाल्यानंतर म्हटल्यानंतर एक गोष्ट महत्वाची आहे की तिचा विवाह झालेला आहे हे तर कन्फर्म असतं. त्यामुळं विवाहानंतर ज्या वेळेला तिच्याबरोबर असे लैंगिक शोषण तिच्या पतीकडून ज्या वेळेला होतं त्यावेळेला ही सगळी बाब तिच्या कन्सेंटनी की असेल तर ठीक आहे, पण तिच्या कन्सेंटच्या विरुद्ध जेव्हा ही गोष्ट घडली जाते त्यावेळेला तिला कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत न्यायालयाकडं अथवा पोलीस स्टेशन मार्फत किंवा डोमेस्टिक ऑफिसरकडं तक्रार दाखल करता येते. त्या अनुषंगानं ती कोर्टात किंवा अर्थात न्यायालयात दाद मागू शकते. नक्कीच ही फार महत्वाची बाब आहे की अशा पद्धतीनेही लग्न झाल्यानंतरही दाद मागू शकतो व्यक्ती, है ना? अर्थात आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये मला ऍड करावीशी अशी वाटते की जर दोघांचा डिवोर्स झालेला असेल किंवा ज्युडिशियल सेपरेशन असेल तर त्या बाबतीत 100% तो अतिप्रसंग होतो आणि अर्थात तिचं स्टेटस बदललेलं असतं. ती विवाहित नसून ती घटस्फोटित असती, त्यामुळे तिचं स्टेटस बदललेलं असतं आणि मग त्या बाबतीत तिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न जाता रेग्युलर जे कायदे आहेत महिलांच्या संदर्भात त्या बाबतीत ती दाद मागू शकते. आपल्याला कार्यक्रमात पुढचा फोन येतोय. प्रज्ञा सरपोतदार बोलतात बोरिवलीहून. बोला प्रज्ञाजी. हॅलो. हा बोला प्रज्ञाजी. मला असं विचारायचंय की रस्त्याने जाताना ज्यावेळेला विनयभंगाच्या वगैरे घटना घडतात, आता परवाच्या या आठवड्यातच 2 घटना अशा पोलीस मध्ये नोंद झालेल्या आणि ते शोधून काढलं वगैरे अशा गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे त्या खूप मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे लक्षात आलं. पण अदरवाईज सुद्धा एवढे रस्त्यावरती बसलेले विक्रेते किंवा घरदार नसलेली माणसं जी बसलेली असतात, दारुडे असतात, भिकारी असतात, इतका त्रास होत असतो बायकांना आणि त्याच्यावरती कुठली हे नाही. आणि पोलिसांना विचारलं त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं की तुम्ही 103 नंबर फिरवा, 103 नंबर. पण तोपर्यंत तो माणूस तिथे उभा राहणार का की बाबा 103 नंबर फिरवल्यावर पोलिसांची गाडी ते आपण थांबूया म्हणून? तर हे सरसकट जेव्हा दिसत असतं तर त्यावेळेला कुठलीही बॉडी अशी स्वतःहून ऍक्शन घेऊ शकत नाही का? तर जाऊन प्रत्येक वेळेला कंप्लेंटच द्यायला पाहिजे का? आणि ह्याच्यात कुठल्याही वर्गातली बाई ह्याला म्हणजे बरेच वकील सुद्धा बाई असू शकेल, फक्त त्या माणसाला एवढं दिसत असतं की बाई आणि काही करू शकत नाही, ही एवढी गॅरंटी असते. तर कृपया प्रकाश टाका. अतिशय मार्मिक असा प्रश्न तुम्ही विचारलात. थँक्यू प्रज्ञाजी. काय सांगाल मॅम? पल्लवी मॅम. खरं तर तक्रार जर करायची असेल तर अज्ञात इसमाविरुद्ध सुद्धा तक्रार केली जाऊ शकते. अगदीच असं काही नाही की त्या व्यक्तीचं नाव माहिती पाहिजे, पण तक्रार दाखल करणं मात्र गरजेचं असतं आणि कायद्याअंतर्गत ते बंधनकारक आहे. बऱ्याचदा तुम्ही 100 नंबरचा फोन जर फिरवला तर पोलीस त्या ठिकाणी स्वतः येतात. ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना सांगितलेलं असेल की तुमचं ठिकाण कुठं आहे त्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि त्या अंतर्गत तुम्ही 354 अंतर्गत भारतीय दंडविधान कलम 354 अंतर्गत तक्रार दाखल करू शकता. 354 अंतर्गत अनेक फौजदारी दुरुस्त्या झालेल्या आहेत 2013च्या कायद्याअंतर्गत. तर त्याचा वापर या ठिकाणी निश्चितच होऊ शकतो. पण या कृतीला कुठेतरी लगाम घालू शकतो का की प्रत्येक वेळी ती बाई पोलीस स्टेशनला जाणार? आजच्या धकाधकीच्या वेळेमध्ये बाई इग्नोर करते, जाऊन दे, आपण सरळ आपल्या मार्गाला लागतो. तर अशा पद्धतीने कुठे हेल्पलाईन आहे का किंवा कुठे नंबर्स असे आहेत की ज्याच्यामुळे तिथल्या तिथे लगेच तिला कंप्लेंट करणं सोपं जाऊ शकतं? असं विशिष्ट अशी हेल्पलाईन नाही, पण तिला तात्काळ जर काही दाद मागायची असेल किंवा तक्रार दाखल करायची असेल किंवा पोलिसांना संपर्क करायचा असेल तर ती 100 नंबरच फिरू शकते. त्यामुळे ती त्यात अनुषंगानं जाते. पण एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते की तात्काळपणे हा प्रसंग असा असतो की त्यामध्ये कायदा हातात न घेता रिॲक्ट न होता रीतसर तक्रार दाखवली तर जास्त सोयीस्कर पडेल असं मला वाटतं. मॅम तुमचं काय अनुभव आहे ह्याच्यामध्ये? मी असं सांगेन जसं त्यांनी सांगितलं की 103 ही 103 वरती नंबर फिरवा. तर 103 ही पोलिसांची हेल्पलाईन महिला, मुलांसाठी आणि वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही हेल्पलाईन चालवली जाते पोलिसांमार्फत. आणि म्हणजे इतर जिल्ह्यांचं फारसं माहीत नसलं तरी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मी असं पाहिलं किंवा मुंबई पूर्ण एरिया जो आहे त्याच्यात असं पाहिलेलं आहे की 103ची व्हॅन ही सतत आजूबाजूच्या परिसरात फिरत असते. जेव्हाही तुम्ही 103ला अशाही घटनांची नोंद करता त्यावेळेला इमिजिएटली विथिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद किंवा 5 ते 10 मिनिटाच्या आत तिथे पोलिसांची व्हॅन येते आणि त्या संबंधित खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते. त्यामुळे ही हेल्पलाईन खूप मदत करतेच.
त्यामुळे असं नाहीये की 100 नंबर सारखं खूप वेळ लागणार आहे, अशी घटना ह्याच्यात नाही पण होत. काहीही झालं तर प्रोसेस आहे ती फॉलो करणं गरजेचं आहे. नक्कीच. तात्काळ इमिडिएटली तुम्हाला लगेच रिझल्ट मिळणार नाहीत, कारण का कायद्याचा जर दरवाजा खटवायचा असेल तर आय गेस प्रोसेस वाईज जाणं गरजेचं आहे. एक मला विचारायचं आहे की ही विकृती आहे, कारण का हे सगळं अनैसर्गिकरित्या समोर येतं आणि मग ही विकृती इतकी समाज मानसामध्ये का आहे, कुठून येते ही शक्ती, किंवा हे का अशा पद्धतीने वागलं जातं, आणि तुमचा काय अनुभव आहे की वेगवेगळ्या आर्थिक समाजामध्ये किंवा कुठल्या विशिष्ट प्रकारमध्ये हे असं ह्या गुन्ह्यांचं प्रमाण जास्ती आहे की सर्वत्र सरसकट तुम्हाला असे गुन्हे घडताना दिसतात? काय सांगा? नक्कीच सर्व स्तरावरती आपण कुठल्या एखाद्या गटाला म्हणू शकत नाही की ह्याच गटामध्ये किंवा ह्या स्तरावरती ह्या अशा प्रकारच्या घटना घडतात. लैंगिक अत्याचार असो, कौटुंबिक हिंसाचार असो, कोणत्याही प्रकारच्या ह्या हिंसाचाराच्या घटना ह्या कोणत्याही अगदी उच्च स्तरावरून ते अगदी लोअर क्लासमध्ये सुद्धा ह्या घटना घडतात आणि ह्याचे पडसाद जे आहेत किंवा जे काही परिणाम आहेत ते तितक्याच गंभीर स्वरूपाचे असतात. त्यामुळे असं आपण म्हणणं चुकीचं होईल की एखाद्या विशिष्ट स्तरावरतीच ह्या घटना घडतात आणि ह्या जेव्हा घटना घडतात त्यावेळेला लोकांकडून म्हणजे त्या गोष्टीची दखल घेण्याची जी हे आहे, म्हणजे बऱ्याचदा महिलांना कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत आम्ही जेव्हा प्रकरण हाताळतो तेव्हा महिलांना बऱ्याचदा माहितीच नसतं की आपल्यावरती अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत. त्यांना कुठेतरी भीती असते, कुठेतरी दडपण असतं समाजाचं, कुटुंबाचं, की आपण ह्या बाबतीत बोलायला गेलं तर ह्या गोष्टीची दखल घेतली जाईल नाही जाईल किंवा ह्याचा परिणाम काहीतरी उलट होईल, या भीतीपोटी लोक कंप्लेंट करायला पुढे येत नाहीत आणि एक अज्ञान असतं की ज्यामुळे म्हणूनच या भीतीचा असा पण परिणाम होतो की लोक सर्रास असे गुन्हे करायला पुढे येतात, है ना? आपल्या कार्यक्रम जे आहेत ते तुम्ही असेच पाहू शकता यूट्यूबवरती, फेसबुकच्या माध्यमातून आणि ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही आमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. तर आमचे IDs याप्रमाणे आहेत. फेसबुक पेज आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. मेल करू शकता sakhisayadri@gmail.com वरती. कार्यक्रम पाहू शकता www.youtube.com/sakhisayadri वरती आणि ट्विट करू शकता @ddsahyadri वरती. आणि कार्यक्रमामध्ये खूप अशी सविस्तर आणि गंभीर चर्चा आहे, परंतु विषयाची व्याप्ती इतकी आहे की सगळे पॉइंटर्स आपण आता कव्हर नाही करू शकत. तरी सुद्धा जाता जाता मला पल्लवी मॅम तुम्हाला असं विचारायचं वाटेल की कायद्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीने एका पीडित महिलेने, किंवा जरी एखादी महिला पीडित नसेल पण बघ्याची भूमिका न घेता काय भूमिका असायला पाहिजे, आणि तुम्ही काय संदेश द्याल की कायद्यामध्ये काही दुरुस्ती व्हायला पाहिजे का काळानुरूप, किंवा आणखीन काय तुमचे असे अनुभव आहेत किंवा तुमचा दृष्टिकोन काय सांगतो? पीडित महिलेच्या बाबतीत ती जेव्हा कोर्टामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार करते त्यामुळं प्रकरण हे न्यायालयात जातं आणि ज्या वेळेला हे प्रकरण न्यायालयात जातं तर बऱ्याच प्रमाणात एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रकरण हाताळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे अस्तित्वात आणले गेलेले आहेत. ह्या फास्ट ट्रॅक कोर्ट्सच्या माध्यमातून जे स्पेशल न्यायाधीश नेमलेले असतात त्या महिला न्यायाधीश असतात आणि त्यांच्या पुढे ही प्रकरणं बऱ्याचदा चालवली जातात. तर त्यावेळेला बऱ्याचदा असं दिसतं की जी पीडित महिला आहे ती तक्रार तर घेऊन आलेली असते, त्या संदर्भात पोलीस यंत्रणेने तपास देखील केलेला असतो, पण न्यायालयात जेव्हा हे प्रकरण चालतं आणि ज्या वेळेला ते हिअरिंगला येतं त्यावेळेला साक्षीदार फुटतात. ज्या वेळेला हे साक्षीदार फुटतात मग साक्षीदार हे पंच असतील, ती स्वतः पीडित असेल, जर ती 16 वर्षांच्या वरती असेल तर, आणि तिची आई वडील हे ज्या वेळेला साक्षीदार असतात त्यावेळेला ते होस्टाईल होतात आणि त्यामुळं न्याय मिळत नाही किंवा प्रक्रियेला विलंब होतो, अशा गोष्टी प्रकर्षानं जाणवतात. तर हे सगळं टाळण्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो की एकदा दाद मागितली असेल तर होस्टाईल न होता जे काही गोष्टी घडलेल्या आहेत, जे पंचनामे होतात, मग तो अंगझडती पंचनामा म्हणा किंवा मग कपड्यांचा पंचनामा म्हणा किंवा मेडिकल म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत गरजेचं आहे. आणि विचार नको करायला घरात बसून की आता मी काय करू, अन्याय झालेला आहे, बोलणं गरजेचं आहे, राईट? त्यामुळं परखडपणे ही गोष्ट जरी संवेदनशील बाब असली तरी ही कोर्टात मांडणं गरजेचं असतं, कारण पोलिसांपुढे मांडलेले स्टेटमेंट्स हे गृहीत धरले जात नाहीत, परंतु न्यायालयात ते निश्चितच गृहीत धरले जातात, जेणेकरून कडक शासन होऊ शकतं.
मॅम, अश्विनी मॅम, पल्लवी मॅम, तुम्ही इथे आलात, एवढ्या कमी वेळामध्ये इतकी सविस्तर अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल धन्यवाद. हे सगळं आमच्या घरात घडत नाही, आमच्या घरामध्ये संस्कार चांगले आहेत, हे सगळं आता आपण ही जी झापडं आहेत ती थोडीशी बाजूला करणं गरजेचं आहे, कारण का वास्तवाला स्वीकारायचं आहे, आता सोसायचं नाही आणि अन्यायाला वाचा फोडायची आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये आपण अशाच नवीन नवीन विषयांसह पुन्हा भेटू, पण आता मात्र मॅम तुम्ही आलात, तुमचे धन्यवाद आणि मी तुमची रजा घेते. धन्यवाद.